कोण कोण आलता? आई, भाऊ, 170 रुपये ताट आहे. बाबा. हा, आणि काय काय केला? घरात मस्ती केलं, खेळलं, जेवलं, झोपलं, जेवायला हॉटेलला आलो. काय घेतलं जेवण? अंडा करी. अंडा करी. कसं वाटलं तुला जेवण? छान. मी फक्त रोटी खाल्लं. मग आणि काय? मी दिसतो काय जरा? बिस्किट. काय करणार आहे अजून? गेम्स खेळणार आहे. आता आम्ही गेम खेळणार आहे. बाय बाय. आम्ही भाऊची खूप मजा केली. आम्ही खूप हसलो. आणि खूप मुळे मऊ असली. खूप वेळा हसली. माऊ उद्या आम्ही मिरजला जाणार आहे. मी उद्या मिरजला जाणार आहे. सुरू मामा. बंद मामा. सुरू मामा आणि सुरू आई. चंदू मामा, सुरू मामा. चंदू मामा, सुरू मामा. आणि आपण सगळ्या कुठे जाणार? शंभूला. बाबाला विचार कसं वाटलं जेवण? बदलच बोल बाबासोबत बोल. जेवण छान वाटलं, मस्त वाटलं. रोटी चांगली होती, राईस चांगलं होतं, कांदा चांगला होता, लिंबू वगैरे दिलं होतं, सोलकढी छान होतं, पांढरा रस्सा चांगला होता. मस्त वाटलं जेवण. दिवाळीतलं जेवण फराळ करून करून कंटाळा आलेला आम्हाला जेवण छान वाटलं. पोट भरला आज. आणि काल तुमच्या घरात राहिल्यामुळं आम्हाला एवढा आनंद झाला, तर पोट भरल्याच्या वर झालं आम्हाला. जेवण बाहेर आत्ता जेवलं त्याच्या पलीकडं कालचा दिवस आमचा चांगला होता. कारण काव्याच्या सहवासात आम्हाला राहायला मिळाला, आनंद वाटला, दिवस चांगला गेला. कधी झोप लागली काय कळालं नाही. एवढ्या खेळे मिळत नाही, मजेत नाही गेला दिवस. आणि काव्या मला म्हणली आमच्याकडे राहायला या म्हणली. आम्ही नाही म्हणत होतो, काव्या ऐकत होती, बाबा आमच्याकडे आज राहायला या, राहायला या. शेवटी आम्ही काव्याच्या घरी राहायला आलो. असा दिवस एक नंबर गेला आमचा कालचा दिवस. मामाला विचारा. चार मामाला विचार. मामाला विचारा जेवण कसं वाटलं? जेवण कसं वाटलं? आणि वन डे ट्रिप कसं वाटलं विचार आमच्या घरात. एक नंबर वाटलं. फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करून एक नंबर वाटलं. आम्ही का रोज एकत्र जेवतो, त्यामुळे आमच्यासाठी काही वेगळं नव्हतं फॅमिली एकत्र जेवण. हा पुढं नेक्स्ट विचार की बोल, प्रश्न विचार. मस्त वाटलं जेवण. आमची हॅपी फॅमिली आहे. त्या बोलायला येत नाही. जपा जपा.